हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरु, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती, जरी जरी वणी देनो आठवी वत्स नित्य, जनन केले कामे बालका पाशी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम, आहे तू जननी मदी नकळे अज्ञान मी लेकरू, काली गे मद प्रेम पाकर सदा दूरी नको गे धरू, प्रेमे बात मुक्त कंठ करुणे नाही तुझे वंदन, प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। आपला 5व्या दिवसाचा कथाभाग चालू आहे। 5व्या दिवसाच्या कथाभागामध्ये आज दुसरा भाग बघू। आपण पाहिलं की कृष्ण परमात्माची दामोदर लीला, दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट। आईनं कृष्ण परमात्माला दोरीनं बांधलं, ही दोरीनं बांधण्याची लीला म्हणून तिला दामोदर लीला म्हटलेली आहे। या लीलेचा हेतू एवढाच होता की कुबेराचे पुत्र जे नल, कुबेर आणि मणिग्रोह ज्यांना नारद महर्षीने शाप दिला होता, त्या शापातून त्यांना मुक्त करण्यासाठी कृष्ण परमात्माने ही लीला केली। आता अनेक गवळणीच्या तक्रारी आपण पाहिल्या, एवढ्या तक्रारी आल्यानंतर शेवटी गोपी यशोदेला म्हणाल्या, तू गणपतीचं व्रत कर, गणपतीला नमस्कार, गणपती बुद्धिसिद्धीचा दाता आहे, तो कृष्णाच्या बुद्धीत सुधार करेल। यशोदा कदरून गेली होती हो, रोज कटकटी, याच्या घरची तक्रार, त्याची तक्रार, त्याची तक्रार, त्याच्यामध्ये काही फरकच पडेना। आणि म्हणून
यशोदेनं गोपीची सूचना मान्य केली. यशोदेनं कृष्णाच्या खोड्या कमी व्हाव्या म्हणून संकष्टी चतुर्थी केली. संकष्टीचं व्रत आरंभ केला. आणि एकदा ती चतुर्थी दिवशी नैवेद्यासाठी मोदक करू लागली. कृष्ण तिथे आला आणि म्हणाला, आई मला खाऊ कधी देणार? आईने सांगितलं, आज चंद्रोदयानंतर गणपतीची पूजा होईल, त्या गणपती बाप्पाची त्यांची आरती होईल. ती आरती झाल्यानंतर तुला हा खाऊ मिळेल. तोपर्यंत या खाऊला हात लावायचा नाही. हे मोदक करून मी इथं देवापुढे ठेवणार, लक्षात ठेव. आईनं मोदक केले. याचं सगळं त्या मोदकाकडे लक्ष होतं. मोदक झाकून ठेवले आणि यशोदा इकडे तिकडे कामात गेली, गणपतीच्या दर्शनास गेली. यशोदा कामात आहे, घरी नाही किंवा बाहेर गेली हे त्यानं पाहिल्यानंतर तो हळूच तिथे गेला आणि त्यानं ते पातेतले मोदक खाऊन पातेलं रिकामं केलं. चंद्रोदयाच्या वेळेस ज्यावेळेस तिनं ती नैवेद्य पाणी फिरवला, आरती केली. आरती केल्यानंतर प्रसाद वाटण्यासाठी पाहती तर त्या पातेल्यामध्ये मोदकच नाही, रिकामं पातेलं. यशोदेनं कृष्णाने विचारलं, काय रे, देवापुढे ठेवले मोदक खाल्लेस का? कृष्ण म्हणाला, आई कसं खाईल मी? तू मला सांगितलं खाऊ नको, पण तुला खरं सांगू का, तुला खरं सांगितलं तर तुझा माझ्यावर विश्वास बसत नाही. पण कुणीतरी एक मोठ्या पोटाचा उंदरावर बसून आला, ढेरपोट्या, आणि त्याने उंदरावर बसून आला आणि त्याने सोंडेनं सगळे मोदक भराभरा खाऊन टाकले का, मला एकही दिला नाही. यशोदा म्हणाली, लबाडा, खोटं बोलतोस का? त्याने तुला एकही दिला नाही. बघ बरं तुझं तोंड, जे तू बोलताना तुझ्या बोलण्यातून काहीतरी जरा वेगळं वाटेल, बघू तुझं तोंड उघडून दाखव. कृष्णानं तोंड उघडून दाखवलं तर त्यावेळी तिला त्या कृष्णाच्या तोंडामध्ये गणपती दिसला. आणि तो गणपती तिला म्हणाला, यशोदे, तुझ्या पोटी हा देवादिदेव अवतरला आहे. तो आणि मी एकच आहोत. हे शब्द ऐकताच तिचं देहभान नाहीसं झालं. पण भगवंतानं क्षणात माया केली, ती परत देहभानावर आली आणि पुत्र मोहन वश झाली. तिनं त्याला घेतलं, जवळ घेतलं. असा हा सगळा योग. आणि यानंतर गंमत अशी झाली की खरंच कृष्ण परमात्माचं दही दूध खाणं बंद पडलं. त्याच्यामुळे कारणही जरा वेगळंच होतं. गणपती पावला म्हणा, काही म्हणा, खरं म्हणजे गणपती बाप्पा भगवंतानं त्याच्या मुखातून प्रकट होऊन यशोदेला हेच सांगितलं की माझ्यातून त्याच्यात द्वैत नाही, अद्वैत आहे, आम्ही एकच आहोत. परमात्मा परमेश्वर तत्व एकच आहे आणि त्या तत्वाचेच हे अनेक रूप आहेत. तेच तत्व कधी राम होतं, तेच तत्व कधी कृष्ण होतं, तेच तत्व कधी जगदंब होतं, तेच तत्व कधी महादेव होतं, तेच तत्व कधी गणपती होतं. तत्व एक आहे पण त्याचे रूप आणि वेगवेगळे आहेत. शेवटी कृष्ण आणि गणपती दोघं एकच आहोत. हे दोघं एक आहेत, दोघं अद्वैत आहेत असं तिला पटवून दिलं आणि तिचं मायामोह निरसन करून तिच्यावरती परत मायेचा असा प्रभाव पडला की ती हे सगळं मागचं विसरून गेली. पण काही म्हणा, त्या लीलेपासून, संकष्ट चतुर्थीपासून कृष्ण परमात्माच्या ह्या खोड्या करण्याच्या लीला बंद झाल्या. त्याचं कारण असं झालं की नंतर ते गोपालच झाले. गोपाल झाल्यामुळं सगळे त्याचे मित्रमंडळी गायी राखण्यासाठी शेतात जाऊ लागले. आता गायी राखण्यासाठी शेतात गेल्यानंतर जेव्हा भूक लागेल तेव्हा गाईच्या सड्यातलं दूध पिता येत होतं. मग कशाला दूध दही लोणी चोऱ्या करायच्या? योगायोगानं ती संकष्टी चतुर्थीचं व्रत झालं आणि योगायोगानं खोड्या बंद झाल्या दही दूध देण्याच्या. असा हा सगळा योगायोग भगवंतच घडवून आणत असतो. आणि भगवंतानं सांगितलं आम्ही दोघे एकच आहोत, अशी अद्वैत स्थितीचं वर्णन केलं. भागवत हे भक्तीचं शास्त्र, भक्तीचा ग्रंथ आहे. आणि म्हणून भागवतामधल्या त्या
सुख्या माळणीची भक्ती ही श्रवण करण्यासाठी सगळ्या साधकांना. काय तिची भक्ती होती कृष्ण परमात्मावर, काय आनंदी भाव होता तिचा. अहो, ही सुखिया माळीन म्हणजे त्या गोकुळात त्या ब्रजमध्ये असणारी माळी. तिनं अनेक कृष्ण कथा ऐकल्या होत्या आणि तिला कृष्ण भक्तीचं व्यसनच जडलं होतं. खरं म्हणजे ती कृष्ण परमात्माची अनन्य भक्त होती. तिच्या मनामध्ये कृष्ण भगवंताच्या दर्शनाची फार मोठी लालसा निर्माण झाली होती. आणि तिने एका ब्राह्मणाला विचारलं की देवा, मी रोज कन्हैयाच्या भेटीचा प्रयत्न करते, पण कन्हैयाची मला भेट होत नाही, मी काय करू. त्याने सांगितलं 21,000 वेळा ओम नमो भगवते वासुदेव असा जप कर. अशी साधना केली तर भगवंत तुला दर्शन देईल. 2-3 वर्षी तिचा नित्यक्रम चालू होता आणि खरंच एक दिवस तिला कृष्णाचं दर्शन झालं. कृष्णाला शबरीच्या बोराची आठवण झाली हो, की जशी त्या शबरीची माझ्या भक्ती होती, तिनं माझ्यासाठी उष्टे एक बोर खाऊन पाहिलं, ते उष्टे बोर कृष्णानं काढले, तशी त्या कृष्णाला या शबरीसारखीच या सुखिया माळणीची फळवालीची आठवण झाली, स्मरण झालं. ही वृंदावनामध्ये झालेली माळणी नाही. तिला कृष्णाचं दर्शन झालं, काय आनंद झाला. ज्याच्या पायात पैंजण होते, मस्तकावर मोरपंख होतं, कमरेला करदोडा होता, हातात बाजूबंद होते, गळ्यात कंठा होता आणि अंगणात तो ठुमकत असणारा कृष्ण पाहिला त्या सुख्या माळणीनं. तिला खूप आनंद झाला. या सुख्या माळणीला पश्चाताप झाला तरी तिनं कृष्ण परमात्माला सांगितलं होतं, बाबा फुकट बोर देणार नाही, मी फळ देणार नाही. आणि ती दूर घरात गेला तिथं वाळू घातलेले जे काही तांदूळ होते ते तांदूळ घेऊन आला. ही भगवंताची लीलाच होती याच्या मागे. तिला अशी बुद्धी देणं हे भगवंताचंच कार्य. भगवंताने तिला बुद्धी दिली म्हणून तिनं ते तांदूळ मागले, ते तांदूळ घेऊन आला, ते तांदूळ दिले. त्याच्या मागे भगवंताची लीला काय होती. तिनं घरी जाऊन जेव्हा ते टोपली उघडून पाहिली डोक्यावरची, तर ते तर तांदूळ नव्हते, तांदळाच्या ऐवजी रत्न होते, रत्न 5 माणके हिरे. याचा अर्थ अनन्य भावानं भक्ती करणाराचा भगवंत योगक्षम चालू होतो. तिचं जन्मजन्मांतरी तर दारिद्र्यच भगवंतानं नष्ट केलं, की तुला रोज जाऊन फळ विकायचं काम नाही. कारण ती खरी भक्त होती. तिच्या भक्तीची कथा फार श्रवणी. काय तिनं कशी भक्ती केली. भगवंत भावाचा भक्तीचा भूकेला आहे आणि तिची खरी भक्ती होती, जशी शबरीची भक्ती खरी होती. म्हणून भगवंत रामाने तिला दर्शन दिलं, नवविधा भक्ती सांगून तिला मुक्त केलं. तसं गोकुळात ही सुखिया नावाची फळवाली, मूलबाळ नव्हतं, एकटी सुखानं राहत होती, आनंदानं राहत होती. गावातल्या शेतामध्ये जाऊन, जंगलामध्ये जाऊन फळं गोळा करायचे आणि दारोदार विकायचे. पूर्वी हे फळं कोणाच्या मालकीचे नसायचे. जंगलामध्ये असे अनेक जंगली फळं यायचे, करवंद, बोरं, पेरू जंगलात यायचे. जंगल कोणाच्या मालकीचं नाही. जो जाऊन त्या जंगलातून फळं तोडून आणून विकेल, तो विकेल, त्याची उपजीविका त्याच्यावर चालायची. आणि अशा प्रकारे ती रोज उपजीविका तिची चालायची. बाल भगवंताच्या बाललीला तिच्या कानी आल्या. त्या बाललीला ऐकून तिच्या मनामध्ये कृष्ण परमात्म्याबद्दल वात्सल्य, प्रेम, भक्तिभाव निर्माण झाली, ओढ निर्माण झाली, आतुरता निर्माण झाली. आणि दिवसेंदिवस ती प्रेम वाढत गेलं. कृष्णदर्शनाच्या लालसेनं ती सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाल त्या कृष्णाच्या वाड्याभोवती, नंदबाबाच्या वाड्याभोवती यायची आणि आवाज द्यायची, फळं घ्या फळं. या आवाजानं तरी कृष्ण परमात्मा कधी बाहेर येईल असं तिला वाटत होतं. पण कृष्ण परमात्मा बाहेर येतच नव्हता. रोज जायचे, दिवसातून अनेक वेळा त्या वाड्याच्या भोवती फिरायची. तिला कृष्ण परमात्माच्या भक्तीचं व्यसन जडलं होतं, पण तिचा काही दर्शनाचा योग येईना.
कारण जेव्हा तुमची वासना निष्पाप होते तेव्हाच भगवंताचं दर्शन होतं. आणि ही निष्पाप होण्यासाठी माणसाला साधना, उपासना, नामस्मरण करावं लागतं. तिने एका पुरोहिताचा सल्ला घेतला. पुरोहितानं हाच सल्ला दिला की तू साधना कर, नित्यस्मरण कर, दररोज 21,000 वेळा त्या कृष्ण परमात्माचा जप कर. तिनं रोज 108 मनाची माळ ओढत जावं, असा रोज जप करत जावं 21,000चा. बरं, आता तिनं पुरोहितानं सांगितल्यापासून नंदबाबाच्या वाड्याला तिनं प्रदक्षिणा घालत घालत जप करत जावं. आणि काय झालं त्यानं, तिचं मन शुद्ध झालं, पवित्र झालं, कामक्रोध नाहीसा झाला. माळिनीने एकाग्रतेने जप केला होता. रोज ती माळ 108 मनांची माळ, रोज 108 प्रदक्षिणा घालून 108 माळी ती ओढत होती बघा. आणि या 108 मण्यांची प्रदक्षिणा करताना, नामस्मरण करताना, कृष्णाचं नाव घेताना नंदबाबाच्या वाड्याला 108 वेळा ती प्रदक्षिणा घालायची. आणि त्यामुळे तिचं मन शुद्ध झालं, पवित्र झालं, कामक्रोध नाहीसं झालं. बरं, तिची प्रदक्षिणा म्हणजे प्रदक्षिणा कशी होती तिची? एकाग्रतेनं, तन मनानं कृष्ण परमात्माचं सदैव चित्तामध्ये चिंतन होतं तिचं, मुखात त्याचं नाम होतं. देहप्रपंचाचा दास सुखे करू काम. या देहाचा दास याच्या या साह्यानं ती पायानं प्रदक्षिणा करायची, हातानं स्मरणी ओढायची, मुखातून त्याचं नाव घ्यायची, चित्तामध्ये त्याचं स्मरण असायचं तिचं. म्हणून हिची जी प्रदक्षिणा होती, जे नामस्मरण होतं, जी साधना होती, ती पंचरंगी होती. पायानं चालायची कृष्णाच्या वाड्याभोवती, हातानं टाळी वाजत वाजत स्मरणी वाढायची, भजन करायची, डोक्यावर टोपी असायची बरं, आणि मनानं कृष्णाचं चिंतन करायची, नमन करायची, आणि हृदयामध्ये कृष्णाचं ध्यान असायचं. असं तिचं मुखानं स्मरण चालत होतं. अशी तिची पंचरंगी ही प्रदक्षिणा होती. कारण ती कृष्णाची अनन्य भक्त होती. कृष्ण दर्शनाची लालसा तिच्या मनात होती. आणि अशा प्रकारे तिची ही पंचरंगी प्रदक्षिणा, जवळपास ही पंचरंगी प्रदक्षिणा तिनं एक नाही, दोन नाही, तन मन वाणीनं तिनं कृष्ण परमात्माची ही जवळपास 2 वर्ष सतत तिनं प्रदक्षिणा घातली. काम क्रोध निमाले. माळीन भाविक होती, श्रद्धाळू होती. एकच भाव होता, कृष्ण करणं याचं दर्शन. आणि अशा रीतीने सकाळ, दुपार, संध्याकाळ, त्रिकाळ ती त्या कृष्ण त्यांच्या वाड्याभोवती कृष्णाच्या भेटीसाठी प्रदक्षिणा घालत. तिचं मन शुद्ध पवित्र झालं. जेव्हा जीव निष्पाप होतो आणि त्याला वासनारहित झाल्यानंतर त्याला कृष्ण दर्शनाची तळमळ लागते, आणि तेव्हा कृष्णाचं दर्शन होतं बघा. तिनं पाहिलं, दार उघडं होतं. पिवळा पितांबर अंगात नेसलेला होता, डोक्यावर मोरपीस होता, हातात बाजूबंद होते, कमरेला कमरपट्टा होता, पायात पैंजण घातले होते. कृष्ण परमात्मा दूर 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 तिला पाहत धावत आला. हातामध्ये मुठीमध्ये तांदळाचे दाणे होते. त्या माळिनीने त्याला मांडीवर घेतलं. तिची इच्छा पूर्ण झाली. तिचा थेट कृष्णाशी ब्रह्मसंबंध जडला. कृष्ण म्हणाला, आई फळ देतेस ना? आई हा ऐकल्याबरोबर केवढं मोठं तिचं भाग्य होतं. तिनं फळं दिली. आणि ती जेव्हा घरी आली आणि कृष्णानं ती मुठीत असलेली तांदूळ त्या टोपलीत टाकले, तिला आनंद झाला होता. आनंद द्विगुणात गगनात मावेना. घरी येऊन पाहती तर त्या टोपलीमध्ये गच्च हिरे, मानके, पाचू रत्न. माळणीचं जन्मजन्मांतरीचं दारिद्र्य कृष्ण परमात्मानं नष्ट केलं होतं बघा. म्हणून अशी भक्ती हवी सुखिया माळणीसारखी. हे भक्तीचे शास्त्र. आता
गोकुळामध्ये वारंवार संकट येऊ लागली. पाणी कमी झालं होतं, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न होता. या सगळ्या वृद्ध गोपांनी नंदबाबांनी एकत्र येऊन एक मीटिंग घेतली, एक चर्चा केली, विचार विनिमय केला की गोकुळात भयंकर उत्पात सुरू झालेले आहेत, पाण्याचा कमी झालेला आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, आसुर येऊन त्रास द्यालेत, लांडगे कोले त्रास द्यालेत, पुतना शक्तासूर तृणासूर येऊन गेले आणि ह्या सगळ्या राक्षसांचा आपल्याला त्रास व्हायला. याकरता आपण काय करू की इथून कुठेतरी जवळ जाऊ, ज्या ठिकाणी चारा मुबलक आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याची सोय अशी जागा पाहू. आणि मग सर्वानुमते ठरलं की आपण वृंदावनात जाऊ, जिथं गोवर्धन पर्वत आहे आणि भरपूर यमुनेचं पाणी खूप आहे. त्यामुळं पाण्याचा प्रश्न सुटेल आणि चाऱ्याचाही प्रश्न सुटेल असं म्हणून या सगळ्यांनी ठरवलं आणि सगळेजणांचं स्थलांतर गोकुळातून वृंदावनामध्ये झालं. मथुरेपासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या नंदगावामध्ये, या वृंदावनामध्ये सगळे राहू लागले. तिथं नंदबाबाचं घर होतं, बांधलं त्यांनी. वृंदावनात सगळे राहू लागले छानपैकी. आता वृंदावनामध्ये राहत असताना हे सगळे गोपाळ झाले आणि गोपाळ झाल्यानंतर मग हे वनामध्ये जाऊ लागले. त्याच्यामध्ये दाम्या, सुदाम्या, पेंद्या हे कृष्णाला सखा मानत होते. मस्तपैकी शेतात जायचे, त्या ठिकाणी जे ते त्यांचे रुसणे फुगणे चालायचे, भांडण चालायचे. वनामध्ये मस्तपैकी खेळत होते. वनी खेळती बालते बल्लवाचे, तुरे खोईती मस्तकी पल्लवाचे. गोपालन करू लागले, गुरढोरं सांभाळू लागले. छानपैकी कृष्ण परमात्मा पवा वाजवायचा, मुरली वाजवायचा. हे हंसासारखे, मोरासारखे आवाज काढायचे बालगोपाळ. लुटुपुटूचं युद्ध करायचे, अंगाला झाडाचे पानं बांधायचे, डाफ खेळायचे, झाडावर उड्या मारायचे. त्यानंतर त्या ठिकाणी लिंगरचूक खेळायचे. वेगवेगळे खेळ होते त्यांचे. त्या सगळ्या प्रकारचे खेळ त्या ठिकाणी ते खेळायचे. एकदा या यमुनेच्या काठी हे वासरं चालत असताना एक राक्षस कंसाने पाठवला होता, वासराचं रूप घेऊन. त्याचं नाव होतं वत्सासूर, वत्स अधिक आसूर, वासराच्या रूपात असलेला राक्षस. कृष्ण त्याला ओळखलं, पण मुलं म्हणाले, अरे कृष्ण, हे आपल्या वासरामध्ये कोणाच तरी नवीन वासरू आलं रे, हे आपलं नाही आहे, कोणाच तरी चुकून आलं. कृष्ण परमात्माला ओळखलं होते, चुकून नाही आलं, हे मामाने पाठवलेलं आहे. कृष्ण परमात्मानं हळूहळू त्या वासराचा सगळे लक्षणं पाहिले, त्याचं गुण पाहिले, तो काय करतो, कसा वागतो, बारकाईनं कृष्णाचं लक्ष होतं. पण कृष्णानं ओळखलं की आता हा आपल्या बालकावर चाल करेल किंवा आपल्यावर चाल करेल, तो ती संधीची वाट पाहिला. आणि तो चाल करण्याच्या पावित्र्यात असतानाच कृष्ण परमात्मानं पटकन त्याचं पाय धरले, शेपटी धरली आणि त्याला गर 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 फिरून झाडावर आपटला. झाडावर आपटल्याबरोबर तो मूळ रूपात प्रकट झाला आणि गतप्राण झाला, मरून पडला. पोरांनी पाहिलं केवढा मोठा मायावी राक्षस होता. पण इथेही कृष्णाच्या लीला अशा होत्या बघा. एवढे राक्षस कृष्ण परमात्मा मारले, पण घरी जाऊस तर मुलं विसरली. मुलांनी आईवडिलांना हे जकार शब्द काढला नाही की आज अशा प्रकारचा वासुर रूपी वत्सासूर मारला, म्हणून अजिबात नाही. जसं त्या कृष्ण परमात्मानं ती पुतना तिला ठार केलं, तृणावर्तला ठार केलं, शक्तासूरला ठार केलं, पण गोकुळामधल्या एकाही सुज्ञ पुरुषाच्या लक्षात कोणाच्याच आलं नाही. हाच तर कृष्णाचा मोह होता, माया होती. म्हणून या बालकांना गंमत वाटायची, मजा वाटायची. कृष्णाने मारलं संपलं. पण अरे बात त्यानंतर काही चकार शब्द नाही. वत्सासूर मारल्यानंतर हे सगळे मुलं त्या यमुनेच्या डोहामध्ये गाई म्हशीला चारा खाल्ला. गाई म्हशी आपल्या
रवंथ करत बसलेले आहेत झाडाखाली. आणि तेवढ्या वेळामध्ये हे मुलं यमुनेच्या डोहामध्ये पोहायचे. यमुनेच्या डोहात पोहत असताना या मुलानं एक फार मोठा बगळा पाहिला. मुलं म्हणाले, कृष्णा, अरे एवढा मोठा बगळा आमच्या पाहण्यातच नाही. 4 ते 5 फूट उंचीचे त्याचे पाय, त्याचा तो देह मोठा, त्याचे पिसं मोठे, त्याची चोंच मोठी, त्याची मान मोठी. एवढा मोठा बगळा पाहिल्यानंतर सगळ्या मुलांना आश्चर्य वाटलं. तो बगळा नव्हता, तो बगळ्याच्या रूपामध्ये आलेला असुर होता, राक्षस होता, बकासूर त्याचं नाव. पांढरा शुभ्र तो बकासूर, एवढा मोठा. त्या पाणवठ्यावर त्या यमुनेच्या किनारी या मुलांनी पाहिल्यानंतर पोरांना आश्चर्य वाटलं. त्याची चोच तीक्ष्ण होती. आणि सगळी मुलं म्हणाली, कृष्णाला बोलावलं. कृष्ण आला. सगळी मुलं गोल त्याच्या भोवती बाजूला उभा राहून पाहू लागले. कृष्णाने आपल्या हाताची घडी घातली आणि कृष्ण त्याच्याकडे पाहू लागले. कृष्णाकडे पाहतात त्यानं ही संधी साधून कृष्णावर एकदम जे ती त्यानं अंगावर तो धावून आला. नुसता धावून आला नाही तर त्यानं कृष्णाला मोठी जीभ, त्याची पूर्ण चोच मोठी केली, कृष्णाला गिळून टाकली. कृष्ण परमात्मा त्या बगळ्यानं गिळलं की सगळे गोपाळ घाबरले, ओढू लागले. अरे या कृष्णाला, या बगळ्यानं कृष्णाला गिळलं, बगळ्यानं कृष्णाला गिळलं. पण तेवढ्यामध्ये कृष्ण परमात्माने लीला केली. त्याच्या टाळूची आग होऊ लागली, तोंडाची आग होऊ लागली कृष्ण परमात्माला गिळलं की. म्हणून त्यानं पटकन जे ते मोठं तोंड केलं आणि कृष्ण परमात्माला बाहेर ओकून टाकलं. कृष्ण परमात्माला बाहेर ओकून टाकून कृष्ण परमात्मा पाण्यात पडणार. तोच कृष्ण परमात्मानं त्याची जी चोच त्यानं मोठी केली होती दोन्ही हातानं धरली आणि त्याला फाडून त्याचे 2 भाग केले आणि त्याला ठार केलं. गोपाळांना आताही आश्चर्य वाटलं, पण घरी सांगितलं नाही. अशा रीतीनं कृष्ण परमात्मानं त्या ठिकाणी वत्सासूर मारला, बकासूर मारला. हे बलराम कृष्ण नित्य नियमानं त्या गाई चारायला जायचे. तर वृंदावनामध्ये आल्यानंतर श्रीदामा म्हणाला, श्रीदामा त्यांचा मित्र होता, म्हणाला, मुलांनो, आणि कृष्णाला म्हणाला, देवा कृष्णा, इथून जवळ एक ताल वृक्ष नावाचं अरण्य म्हणाले. ज्या तालवृक्षाच्या अरण्यामध्ये फार मधुर गोड गोड फळं येत रे. पण त्या तालवृक्षाच्या अरण्यात कोणालाच जायची परवानगी नाही, कारण त्या तालवृक्षाच्या अरण्यात जवळ तिथं अरण्यात धेनुकासूर नावाचा राक्षस राहतो, गाढवासारखाच दिसतो. म्हणून गाढवाचं रूप घेतलेच राक्षस होता. पण त्या जर तालवनात कोणी जर फळं घेण्यासाठी गेलं, कोणी जर खाऊ लागलं तर तो फळं कोणालाही खाऊ देत नाही, तो त्याला ठार करतो. आणि त्याचे मित्र राक्षस आहेत ती तुटून पडतात आणि कोणालाही ठार करतात. कृष्ण परमात्मा म्हणला, खरं तर फळं ही भगवंतानं वृक्ष लावून आम्हाला दिली ती तुमची आमची क्षुधा तृप्त करण्यासाठी. या फळावर वैयक्तिक कोणाचा अधिकार नसावा नसतो, पण हा हे कसं दुसऱ्यांना खाऊ देत नाही, याचा अधिकार का? भगवंतानं वृक्षाला फळ दिले ते तुम्हा आम्हाला खाण्यासाठी. आणि म्हणून मग बलराम दादा म्हणाला, चला म्हणाला आपण जाऊ आणि ती फळं खाऊ. बलराम दादा या सगळ्या मित्रमंडळांना घेऊन आला, झाडावर चढला आणि एका झाडावर चढून त्यानं गदगद त्या झाडाला हलवलं. झाडाला हलवल्यानंतर फळं पडली खाली. फळं पडण्याचा आवाज आला. फळं पडण्याचा आवाज आल्याबरोबर तो त्या धेनुकासुरानं दुरूनच पाहिलं आणि तो गाढवाचा आवाज करत करत आला. गाढवाच्या रूपातला धेनुकासूर गाढवासारखा आवाज करत आला आणि आवाज करत आल्याबरोबर बलराम दादाचं त्याचं युद्ध झालं. बलराम दादाने त्याला ठार केलं. धेनुकासुराच्या सोबत असणारे आसुर या बाकी कृष्णाने इतर कृष्णाच्या मित्रांनी ठार केले. त्या सर्वांची विल्हेवाट लागली आणि तेव्हापासून हे तालवन निर्भय झालं, सगळ्यासाठी मुक्त झालं. कुणी जाऊन मग त्या तालवनात फळं खाऊ लागले. अशा रीतीने धेनुकासुराला ठार केलं. त्यानंतर रामकृष्ण गोपाळाच्या बरोबर वृंदावनात खेळत असताना एक
गोप आला, गवळ्यासारखाच. त्याची वेशभूषा गवळ्यासारखी होती, पण जरा दिसायला वेगळा होता. नाक थोडं मोठं होतं, बसकं होतं, काळा होता दिसायला. आणि आल्यानंतर तो या मुलांना म्हणाला की मला तुमच्याबरोबर खेळायला घ्या. गोपाच्या रूपात आला होता. कृष्ण परमात्म्यानं ओळखलं की हा प्रलंब नावाचा आसूर आहे, गोपाच्या रूपात आला. त्याला पाहतच कृष्णाच्या लक्षात आलं. त्याला हे मुलं म्हणाले, कुठं राहतो? म्हणले, आम्ही याच भागात राहतो म्हणाले. आणि मग खेळ खेळून म्हणल्यानंतर कृष्ण बलराम हे त्यांचा नित्य नेम असायचा. गायींचं खाणं झालं की त्या जेव्हा रवंथ करायला बसायचे, चरवण करायला झाडाखाली बसायचे, तेव्हा एक तर पाण्यात पोहायचे किंवा खेळ खेळायचे, चेंडूफळी खेळायचे, काही खेळ खेळायचे. आज हा प्रलंब हा गोपही म्हणाला की मला तुमच्यामध्ये खेळायला घ्या. खेळायला घ्यायला म्हणल्यानंतर आता त्यांचे 2 गट पडायचे, कृष्णाचे एक आणि बलरामाचे. कृष्ण एका गटाचा कॅप्टन, बलराम दुसऱ्या गटाचा कॅप्टन. मग त्यांनी असे हाताला हात लावून, ती पद्धत होती, हाताला हात लावून हातावर मारायचं आणि हाताला हात लावून मग भिडू वाटून घ्यायचे. कृष्ण म्हणला बलरामाला, चल घे, तुला कोण हवे? बलरामानं पहिले सांगितलं, हा मला पाहिजे. कृष्ण म्हणला, मला तो पाहिजे, हा मला, हा तो. असे 2 गट झाले. 2 गट झाल्यानंतर खेळामध्ये काय असायचे की खेळ हारल्यानंतर या चेंडूफळीच्या डावामध्ये जो हारेल, हारलेल्या गटांनी जिंकलेल्या लोकांना पाठीवर घेऊन एक समोर झाड होते, त्या झाडापर्यंत घेऊन जायचं. ही त्यांची शर्यत होती. आता या चेंडूफळीच्या डावामध्ये योगायोगानं बलराम दादाचा गट जिंकला आणि कृष्ण परमात्माचा गट हारला. आता हा जो प्रलंब होता हा कृष्ण परमात्माच्या गटामध्ये होता. आसूर हा राक्षस गोप म्हणून. त्याला वाटलं आता चांगली संधी आली, यातला आपण कृष्णालाच नाही पण म्हणले बलरामाला नेऊन ठार करू त्याच्या भावाला. म्हणून त्यानं काय केलं की आता पाठीवर घ्यायचं ठरलं कृष्णाच्या गटाचे लोक. तर तो प्रलंब म्हणाला की माझ्या पाठीवर यांना बसू द्या, बलरामाला. बलरामाला ठीक आहे. आता या भिडूंच्या या गटांचे या जे होते कृष्णाच्या गटातल्या या सर्वांच्या पाठीवर एक एक जण बसले. बलराम दादा बसला प्रलंबाच्या पाठीवर. आणि मग या प्रलंबानं बऱ्याचपर्यंत नेलं. ज्या वृक्षापर्यंत ठरलं होतं या स्थळापर्यंत तो वाहून न्यायचं, त्याच्या पुढे हा प्रलंब घेऊन चालला. प्रलंब घेऊन चालला की बाळराम दादा लक्षात आलं की हे काहीतरी वेगळ्या गड्या, हा आपल्याला दूर घेऊन चालला. त्या ठिकाणीच बलराम दादानं त्याच्याशी युद्ध सुरू केलं आणि बलराम दादाने त्याला ठार केलं एका मुष्टीतच. आणि मुष्टीत ठार झाल्यावर त्यानं मूळ रूप धारण केलं, असुराचं गतप्राण झालं. अशा रीतीने या सगळ्या अरण्यामध्ये बलराम दादानं 2च राक्षस ठार केले, एक प्रलंबासुर, दुसरा धेनुकासूर. बाकी सगळे कृष्ण परमात्मानं ठार केले. अरिष्टासूर नावाचा एक दैत्य होता, बैलाचं रूप घेऊन आला होता. कृष्ण परमात्माने त्याला ओळखलं आणि कृष्ण परमात्मानं ओळखल्यानंतर सगळे गोप त्याला भेऊ लागले. त्याचे शिंग फार मोठे होते. तो शिंगाने यांना खुंदळूच लागा, जखमी करू लागला सगळ्या गोपांना. कृष्णानं त्याचे शिंग जोरात धरले, धरून त्याला 2-3 वेळेस जमिनीवर आपटलं आणि जमिनीवर आपटून कृष्ण परमात्मानं त्याचा पाय धरला आणि वस्त्राप्रमाणे पिरगाळला. नंतर त्याचे शिंग आपटून त्याला ठार केलं. आणि हा पराक्रम पाहून सगळ्या गोपांना आनंद वाटला. अशा रीतीने कृष्णानं अरिष्टासूर ठार केला. नंतर केशी नावाचा दैत्य होता. केशी हा घोड्याच्या रूपात आला होता, अश्वच होता. घोड्याच्या रूपात आल्यानंतर कृष्ण परमात्मानं देखील त्याला ठार केलं. नंतर ओमासूर नावाचा दैत्य आला, त्यालाही कृष्ण परमात्मानं ठार केलं. अशा रीतीनं कृष्ण परमात्मानं त्या वृंदावनामध्ये जेवढे दुष्ट दुर्गुणी दुराचारी दैत्य होते ते सगळे दैत्य ठार केले. परंतु मात्र कोणालाच घरी याची कल्पना नाही.
काय वय होतं कृष्ण परमात्माचं? फक्त 5 वर्षाचं. हे सगळे 5 वर्षाचे बालक होते, पण 5 वर्षाच्या बालकांनी या सगळ्या दैत्याला ठार केलं होतं. आणि हे 5 वर्षाचे असताना दुसरी दिवशी गाई गुरं चारायला आली. आज मात्र अजब चमत्कार झाला होता. हे गाई गुरं चारायला आली होती. त्यांच्या जाण्याच्या वाटेवरती एक भला मोठा आघासूर नावाचा दैत्य होता. त्याला कंसानं पाठवलं. तो बकासूर आणि पुतना यांचा लहान भाऊ होता. बकासूरही पुतण्याचा भाऊ होता, पण बकासूराला ठार केलं म्हणून आघासुराला पाठवलं. आग म्हणजे पाप, पापाचं प्रतीक असणारा, पापाचा आसूर असणारा. आणि तो अजगराच्या रूपात आला. काय ते केवढं मोठं, भलं मोठं अजगर होतं. एवढं मोठं अजगर कोणी कधी पाहिलंच नाही हो. कितीतरी भागवतात वर्णन, योजन मोठं होतं. आणि त्या अजगराचं तोंडही फार मोठं होतं. त्याचं तोंड जे ते त्याच्या तोंडाचा खालचा भाग भूमीमध्ये शिरलेला होता, खेटून भूमीतच होता. आणि वरचा भाग मेघमंडळाला म्हणजे आकाशाला भिडलेला होता. एवढं मोठं त्याचं तोंड होतं. आता गंमत काय आहे की हा सगळा भाग या मुलांना नवीन होता. वृंदावनात नवीनच राहायला आले. नवीन राहिल्यानंतर रोज एक एक भाग पाहत होते ना. आज या वनात आल्यानंतर पाहतात तर एवढं मोठं तोंड असणारं. बरं, या मुलांचं काय? बरं, त्याचं भूमीमध्ये खालचं तोंड असल्यामुळे दात भूमीत दात काही दिसणं, वरचं तोंड भूमंडळाला टेकले असल्यानं ते वरचे दात दिसणं. म्हणजे हा प्राणी हे कळायला मार्गच नाही ना. जर त्याचे दात दिसले असते, डोळे दिसले असते तर यांच्या लक्षात आलं असतं. पण खालचं तोंड खाली भूमीत, त्यामुळं खालचे काही दात दिसेना. आणि वरचं तोंड तर वरती भूमंडळाला चिटकलं होतं. वरती त्याचे डोळे वर आणि तोंड वर, दात वर. मग फक्त मध्ये नुसता बोगदा, नुसतं गोल असा आकार दिसून जीभ दिसत होती. या सगळ्यांचा समज काय झाला की अरे ही वृंदावनातली न्यारी शोभा आहे म्हणले. या शोभेत बघा ना म्हणाले, काय छान रोड आहे. आता ती जीभ म्हणजे आताच्या आवाढव्य देहाप्रमाणे ती जीभही खूप मोठी होती हो. आणि ती जीभ म्हणजे यांनी त्याच्यावर हात फिरवल्यानंतर यांना तो रोड वाटला. म्हणले कृष्णा, अरे ही गुहा दिसते म्हणले, मध्ये फार चांगला रस्ता आहे म्हणले, पहा ना केवढा रस्ता छान आहे म्हणले. त्याच्यानं हात फिरवले जिभेवर. आणि त्यांनी समजले की ही गुहा आहे मध्ये, विस्तीर्ण गुहा आहे म्हणाले मध्ये. काही मुलांना शंका आली. बरं, अरे म्हणले गुहा कसली म्हणले, एखादा आजगराचं तोंड असेल, मोठा आजगर असेल तर म्हणले आपल्याला गिळून टाकेल. हे म्हणले कशाला घाबरता, कृष्ण परमात्मा आहे ना म्हणाले आपल्याबरोबर. आणि वृंदावनाची शोभा समजून हे सगळे जे ते म्हणजे तो 2 योजन म्हणजे 4 कोस लांब, 4 कोस रुंद पर्वतासारखं त्याचं तोंड होतं, गुहेसारखं. आणि गुहेसारखं तोंड असून ती गुहाच भासत होती. कुठला तरी फार मोठा प्रदेश आहे असं लोकांना वाटलं या मुलांना. आणि त्या गुहेमध्ये मुलं घुसली. गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यानं तोंड बंद केलं नाही. त्यानं ठरवलं कृष्ण परमात्मा आला की आपण तोंड बंद करून घ्यायचं. आणि कृष्ण परमात्मा आत आल्याबरोबर त्यानं ते तोंड बंद केलं. बरं, तोंड बंद केल्यानंतर गंमत काय झाली माहिती का? कृष्ण परमात्मानं आपला देह मोठा केला. देह मोठा केल्यानंतर ते कृष्ण परमात्माने जेवढा देह केला त्या देहावर त्याचं तोंड त्याचं काही खाली येईन. तोंड बंद करता नाही आलं म्हणजे मुलांना काही त्याचा मुलांवर काही परिणाम होईना. आता कृष्ण परमात्माच्या कृपेमुळे मुलामध्ये काही प्रॉब्लेम झाला नाही. चलन वलन, हवा, ऑक्सिजन, कारण कृष्णाचीच कृपा होती. मुलांना मिळालं. त्याच्या पोटामध्ये ते सगळं हवा होती, सगळं होतं. आणि ते कृष्ण मुलं खाली उतरली. पण जेव्हा कृष्ण परमात्माने याचं वरचं तोंड बंद केलं आणि वरचं तोंड बंद झाल्यानंतर त्याला हवा मिळणं, श्वासोश्वास मिळणं, तो गुदमरून गेल्यानंतर त्याचा प्राण कासावीस होऊ लागला. खूप त्याने शिपट्या मारल्या. आता शिपटे म्हणजे 2 योजन दूर होता. खूप प्रयत्न केला.
शेवटी कृष्ण परमात्मानं त्याचा पूर्ण जे ते श्वास रोखून धरला आणि धरल्यामुळं त्याचा जीव गुदमरला. कृष्ण परमात्मा त्याचा जीव घ्यायचं ठरलं होतं आणि गुदमरल्यावर तो जीव त्या ब्रह्मरंध्रातून बाहेर पडला. ब्रह्मरंध्र फुटलं वरचं, त्यातून तो बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर तो त्या गोपाळांना गिळू शकला नाही आणि जीव गुदमरून त्या ब्रह्मरंध्रातून त्याचा तो प्राण बाहेर पडला शेवटी. आणि ब्रह्मरंध्रातून प्राण बाहेर पडल्यानंतर कृष्णाने सगळ्या बालकांना त्या ब्रह्मरंध्रातून बाहेर काढलं. बाहेर आल्यानंतर सगळ्या बालकांनी कृष्ण परमात्माचा जय जयकार केला. आश्चर्य घडलं होतं. कृष्ण परमात्माचा जय जयकार केल्यानंतर सगळे बालकं बाहेर आले. बालक बाहेर आल्यानंतर कृष्ण परमात्माला ते म्हणले, अरे बापरे, एवढा मोठा आजगर म्हणाले, तू मारला म्हणाले. आता त्या पोरांनी तिथं बाहेर निघाल्याबरोबर कृष्णाचे मोठ्याने जय जयकार केला. हे जय जयकार इतका मोठा केला होता की सत्यलोकात ब्रह्मलोकात त्याचा आवाज गेला. ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाच्या कानावर हा जय जयकार आवाज पडल्यानंतर ब्रह्मदेव म्हणले, कोण कृष्ण, कोणाचे जय जयकार करेल ते. म्हणून ब्रह्मदेव खाली आले. अगासुराचं झालेलं वध पाहिला. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं आणि मग ब्रह्मदेवाने विचार केला की याची लीलाच पाहू, हा खराच भगवंत आहे का म्हणाले, ज्याचा जय जयकार करता येईल. आणि भगवंताने ब्रह्मदेवाने त्याची कृष्णाची लीला पाहायचं ठरवलं. आता वय सगळ्या मुलांचं 5 वर्षाचं वय, लक्षात ठेवा, हे रहस्य इथं थोडं. आता मुलं रोज वनात यायचे. वडिलाला, आईवडिलांना त्यांनी कधी मागचे प्रसंग सांगितले नाही, कारण मायामोह, पण आजचा प्रसंग त्यांच्या स्मरणात होता. आणि म्हणून 5 वर्षाच्या मुलांनी घरी गेल्यानंतर 6व्या वर्षी हा प्रसंग सांगितला. 1 वर्षानंतर मुलांनी हा प्रसंग घरी सांगितला. आईवडिलांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, बाबा काय भयानक राक्षस मारला म्हणाले त्याने. आता हे 1 वर्षानंतर सांगितल्यानंतर आईवडिलांना आश्चर्य वाटलं. आईवडील म्हणले, अरे काय बोलता तुम्ही रे, आज मारला आघासूर. अरे हा आघासूर 1 वर्षापूर्वी मेला बाबांनो. हा आघासूर मेला, त्याच्या अस्थी आज आहे तिथं म्हणाले. पण तुम्हाला आम्हाला तो प्रसंग आठवतो, जेव्हा आघासूर मेलानं त्यावेळेस एवढी दुर्गंध सुटली होती की आम्हाला 6 महिने शेतात जाता येईना बाबा. आणि आता त्याचा सांगाडा पडलेला. ही घटना वर्षापूर्वी झाली, तुम्ही आम्हाला आज सांगता. आता काय या घटनेमागे रहस्य? 5व्या वर्षी घटना घडली, 6व्या वर्षी मुलं सांगतात. 1 वर्ष मुलं कुठं होते बघा. ज्यावेळेस ब्रह्मदेवानी कृष्णाचा जय जयकार ऐकल्याबरोबर खरंच कृष्ण भगवंत आहे का पाहण्यासाठी ब्रह्मदेवानं काय केलं, आता ही मुलं त्या आघासुराचा जय जयकार केल्यानंतर बाहेर आल्यानंतर कृष्ण याला भगवंताला म्हणाले, देवा आता भूक लागली गड्या. मग कृष्ण परमात्मा म्हणलं, भूक लागली तर चला, काय तुमच्याजवळ आहे काढा सगळं. सगळ्या जवळचं काला एकत्र केला. कोणाकडे पोहे होते, कोणाकडे मुरमुरे होते, कोणाकडे दही होतं, कोणाकडे लोणचं होतं, कोणाकडे भात होता, कोणाकडे दही भात होता, कोणाकडे पोळ्या होत्या. सगळ्याचा काला एक केला कृष्ण परमात्मा आणि सगळ्याला गोल बसवलं. सगळ्याला गोल बसवून कृष्ण परमात्मानं प्रत्येकाच्या पानावरती, तिथल्या पळसाच्या पानावरती सगळ्याला तो दही भात, काला, मुरमुरे, पोहे, लोणचं, मिरची, हे सगळा तो प्रत्येकाच्या हातावर दिला. प्रत्येकाच्या हातात दिल्यानंतर कृष्ण परमात्मा फक्त राहिला. आता सगळे कृष्ण परमात्मा बसल्याशिवाय सगळ्यांनी खायचं नाही असा नियम. मध्यभागी कृष्ण परमात्मा बसायचा. अंबुजा माझी जेवी, जशी कळी त्या कमळामध्ये असते फूल, तसा कृष्ण परमात्मा सर्वांच्या मध्ये बसायचा आणि हे सगळे गोलाकार बसून सगळे ते खायचे. कृष्ण परमात्मा सगळ्याला वाटू लागला म्हणून सगळी त्याची वाट पाहू लागली. आता योगायोग का झालं की तिथं गंमत झाली की कृष्ण परमात्मानं वाटत असताना सगळ्याला वाटलं आणि कृष्ण परमात्मा स्वतःला घेऊन खायला सुरुवात करणार, तर कृष्ण परमात्माचं समोर लक्ष गेलं आणि समोर लक्ष गेल्यानंतर त्यांनी पाहिलं तर त्या ठिकाणी जे ते गुरं दिसणार.
गायी दिसत. गायी दिसत नाही म्हणल्यानंतर कृष्ण परमात्मा म्हणले, अरे गायी कुठे गेल्या? कोणीतरी उठलं, थांबा थांबा म्हणजे तुम्ही आता हातावर अन्न घेतले, तुम्ही इथंच बसा, मी 1 मिनिटात पाहतो आणि मी आले की आपण खायला सुरुवात करू, मी जाऊन येतो. म्हणून कृष्ण त्या गायी पाहण्यासाठी गेला. या मुलांच्या ग्रुपमधून कृष्ण गायी पाहायला गेला की लगेच ब्रह्मदेवानं त्या सगळ्या गायी ब्रह्मलोकात नेऊन झोपवल्या होत्या. त्यांना निद्रा लागली. आणि मग या कृष्ण परमात्मा तिकडे गेला की ब्रह्मदेवाने यांना उचलून वर नेऊन झोपवले. यांना निद्रा लागली. बरं, निद्रा लागली तर हे कोणत्या परिस्थितीमध्ये येतं, कशा पोझिशनमध्ये येतं? यांच्या हातामध्ये पळसाचं पान आहे, त्याच्यावरती तो पूर्ण काला आहे. आणि काला आहे आणि ते कोणी असे हातात बसले खाण्याच्या पोझिशनमध्ये. सुरुवात केली नव्हती पण अशीच पोझिशन होती. असेच निद्रा लागले, असेच उचलले, असेच नेऊन बसवले आणि असेच बसलेले. निद्राधीन झाली. ब्रह्मदेवाची माया, ब्रह्मदेवाचा मोह. आता हे निद्राधीन झाल्यानंतर कृष्ण परमात्माच्या लक्षात आलं की हे सगळं ब्रह्मदेवानं खेळ केला गड्या. ठीक आहे म्हणजे करू दे. मग कृष्ण परमात्मानं काय केलं आता मला सांगा. घरी जायचं, सायंकाळ झाली. घरी जायचं म्हणल्यानंतर कृष्ण परमात्माने स्वतःपासून जशाला तशी ही मुलं, जशाला तशा गायी निर्माण केल्या. कोणी? भगवंताने स्वतःपासून. गेले सगळे घरी. आता गंमत अशी होती की हे घरी गेले. घरी गेल्यानंतर यांनी काही सांगितलंच नाही. कारण हे मला सांगा, घरी गेले हे मुलं कोण होते? हे मुलं ओरिजिनल होते का? मूळ मुलं होते का? ओरिजिनल मुलं तर ब्रह्मदेवाचे तिथं निद्राधीन होते, झोपेत होते. असा काला हातात घेऊनच बसले होते. पण हे कृष्णाने स्वतःपासून तयार केलेले, स्वतःपासून केलेले, निर्माण केलेले मुलं होते. स्वतःपासून निर्माण केलेल्या गायी होत्या. खऱ्या गायी मुलं तर वरती ब्रह्मलोकात निद्राधीन होते. कारण ब्रह्मलोकाला ही ब्रह्मदेवाला या कृष्णाची परीक्षा पाहायची होती. पण कृष्ण परीक्षेत तो परमात्मा परब्रह्म आहे. स्वतःपासून गायी गुरं तयार केले, घरी गेले. बरं, हा काळ जो होतो ब्रह्मदेवाचा काही क्षणाचा होता. पण ब्रह्मदेवाच्या काही क्षणाच्या काळामध्ये इकडे 365 दिवस झाले भूतलावर. आणि ब्रह्मदेव काही क्षणामध्येच काय झालं इकडे, आता हे मुलं यांचे वारण झोपलेत, बालकं झोपलेत, गायी झोपल्यात, यांची काय फजिती कृष्णाची. मग खाली पाहायला आले. खाली येऊन पाहतात तर वरच्या मुलासारखे मुलं, वरच्या गाईसारख्या गाई. अरे बापरे! एकदम ब्रह्मदेवाचं माया मोहन निरसन कसं झालं. ब्रह्मदेवाला लक्षात आलं की अरे अरे काय मूर्खपणा आहे. हा तर जगाचा चालक, पालक, मालक आहे, ब्रह्मांडात नायक आहे, हा परमात्मा परमेश्वर आहे. हा असे अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करू शकतो. मी तरी फक्त एक ब्रह्मांड निर्माण करतो. अरे हा अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करून हा अनेक माझ्यासारखे अनंत कोटी ब्रह्म निर्माण करतो. माझ्यासारखे अनंत कोटी विष्णू निर्माण करतो. माझ्यासारखे अनंत कोटी महादेव निर्माण करतो. आणि ह्या सगळे ब्रह्मांड तो चालवतो. हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे परमात्मा परमेश्वर. मी तर फक्त एक ब्रह्मांड निर्माण करतो. फार मूर्खपणा झाली, चूक झाली म्हणून ते आले. आणि ब्रह्मदेवानं कृष्ण परमात्माची क्षमा मागितली. क्षमा मागल्यानंतर ओरिजिनल मुलं आणून कृष्णापुढे ठेवले की हे मुलं कृष्ण परमात्माने जसं कुळी आपलं जाळं विणतो आणि विणल्यानंतर ते जाळं पूर्ण आपल्यामध्येच समाविष्ट करतो, तसं कृष्ण परमात्मानं स्वतःपासून उत्पन्न केलेले हे बालकं, या गायी स्वतःमध्येच विलीन करून घेतल्या त्या कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे. हे रहस्य इथं तत्त्वज्ञान आहे आणि हे सत्य आहे. आता या सगळ्या गोष्टीला, या सगळ्या घटनेला जवळपास 1 वर्ष लागलं, 365 दिवस. आणि मग या 365 दिवसानंतर 1 वर्षानंतर हे मुलं घरी गेली. आता मुलं घरी गेल्यानंतर हे मुलं घरी सांगू लागले. कोणाला? आई वडिलांना. आणि काय सांगू लागले माता पित्यांना?
आई वडिलांना सांगू लागले की बाबा आई, आणि फार म्हणे गंमत झाली. म्हणे काय गंमत झाली? अहो म्हणाले, आज कृष्णानं म्हणाले मोठा अगासूर नावाचा म्हणाले फार मोठा आजगर मारलं. आता हे 1 वर्ष झालं होतं. म्हणजे 1 वर्षभर मुलं कुठे होते? ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकात होते, निद्राधीन होते. आणि येणारे मुलं हे कृष्णापासून बनलेली मुलं होते. पण ते येणाऱ्या मुलाबद्दल एवढं माता पित्याला प्रेम वाटत होतं, म्हणताना गायी एवढं दूध देऊ राहिले. अहो ते कृष्ण स्वरूप होते, कृष्णाचंच रूप होतं, कृष्ण स्वतः त्या मुलाच्या रूपात होता. आणि वर्षभर ही मुलं तिकडे होती. पण जे ओरिजिनल मुलं आले त्या मुलासमोर ही आगासुराची कथा घडली होती म्हणून ते सांगू लागले. हे म्हणाले, हे पुराणं म्हणे तुमच्या सांगण्यात काहीतरी गलत होती. हे पहा, या घटनेला वर्ष झाले. आणि ज्यावेळेस तो आगासूर मेला ना, अरे अरे भयंकर त्याचा वास सुटला होता रे. 6 महिने आम्हाला शेतात जाता आलं नाही. गिधाडं, पक्षी, कावळे त्याचं खूप मांस खात होते. त्याचा वास सुटला होता सगळ्या. हां, आता मात्र त्याच्या हाडाचा सांगाडा आहे गाड्या. हे वर्षापूर्वी घडलेली घटना आहे, तुम्ही आज सांगता. पण बघा, माया अशी आहे की मुलं सांगतात ते यांना खरं वाटेना, आणि हे सांगतात ते मुलांना खरं वाटेना. यालाच म्हणतात माया. खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करते ती माया. पण तू मुलं म्हणले जाऊ द्या, आईबाबाला काही कळे ना, आणि आईबाबा म्हणले पोरट्याला काही कळे ना, काही सांगले जाऊ द्या, याला म्हणतात माया. अशी ही माया बघा. आणि अशा रीतीने मग ब्रह्मदेवाचं माया निरसन, मोह नाहीसा झाला. आणि ब्रह्मदेवाला या सगुण ब्रह्माची, कृष्ण परमात्माची खरी जे ते शक्ती कळाली, खरी ताकद कळाली की या कृष्ण परमात्मा काय आहे. या ब्रह्माची, परमात्म्याची खरी खोली कळाली. आणि त्यांनी परीक्षा घेतली, पण कृष्ण परमात्मानं स्वतःपासून सृष्टी निर्माण करून दाखवली. आणि म्हणून मग ब्रह्मदेव कृष्ण परमात्माला शरण आले, त्यांनी त्यांची क्षमा मागितली. तर अशा प्रकारे हा ब्रह्मदेवाचा भ्रम निरसन कृष्ण परमात्मानं केला, हे भ्रम नाहीसा केला. आणि यानंतरची जी लीला आहे ती आहे कालिया मर्दन लीला. हे कृष्ण परमात्मा, हे सगळे मुलं त्या वृंदावनामध्ये गायी चालत असताना तिथं यमुनेचा डोह होता, आणि त्या डोहामध्ये कालिया राहत होता. ज्यावेळेस या सगळ्या ज्ञानी लोकांनी, बुजुर्ग लोकांनी विचार केला की आपण त्या यमुनेच्या डोहाजवळ जाऊ, गोवर्धन पर्वत आहे, चारा भरपूर आहे, पाणी भरपूर आहे. पण त्यावेळेस काही ज्ञानी लोक म्हणाले अहो पण तिथं भीती हो. त्या यमुनेच्या डोहात कालिया राहतो, त्या कालियाचं पाणी सगळं विष मिश्रित आहे. आणि चुकून जर आपल्या मुलांनी किंवा गाई गुरांना पाहिलं तर नसलेली आपत्ती. परंतु सगळे म्हणाले असं भिवून चालत नसतं. म्हणाले आलेल्या प्रसंगाला तोंड द्यावंच लागतं. कृष्णानेही समजावून सांगितलं, त्यामुळं ते इकडे राहायला आले. आणि तो प्रसंग आज घडला बघा. योगायोगानं काही गायी त्या वृंदावनामध्ये पाणी पिण्यासाठी आल्या, आणि पाणी पिण्यासाठी आल्यानंतर ते त्या यमुनेच्या डोहामधलं पाणी पिलं. आणि पाणी पिल्याबरोबर तिथलं कालिया नागाचं ते विष मिश्रित पाणी होतं. त्या गायी गोपाळ तिथं मरून पडले. काही गोपाळानं पिलं, काही गायीने पिलं. मग याचा कृष्णाला राग आला. कृष्णाने अमृत दृष्टीनं त्या गोपाळाकडे आणि गायीकडे पाहिल्यानंतर ते उठून बसले. पण कृष्णाने विचार केला की हे असं जर नेहमी घडत राहिलं तर हे योग्य नाही. आज माझ्या लक्षात मी यांच्याकडे पाहिलं, पण इतर लोक जर आले आणि त्यांनी जर पाणी पिलं तर, पण या कालियाला, या सर्पांना, या नागांना राहण्यासाठी, या विषारी नागांना राहण्यासाठी रमणक द्वीप दिलेलं आहे ना. मग रमणक द्वीप सोडून तो हा या डोहात का आला? नाही म्हणजे याला त्याच्या रमणक द्वीपावर पाठवणं भागे. आणि म्हणून मग कृष्ण परमात्माने एक लीला केली, त्याला कालिया मर्दन लीला म्हणतात. कृष्ण परमात्मा मुलांना म्हणाले, आपण अरे म्हणाले चला म्हणे आपण म्हणजे चेंडू फळीचा खेळ खेळू. आणि चेंडू फळीचा खेळ खेळता करता कृष्ण परमात्मानं जे ते पेंद्यानं बॉल मारला की तो बॉल पाण्यात जाऊन पडला. कृष्णाला हे निमित्त पाहिजे होतं.
कृष्ण म्हणाला, पेंद्या सांग ना, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. हरीचीच लीला होती, काय सांगणार आहे पेंद्या. सुंदर ही गवळणी देत. पेंद्या सांग ना, पेंद्या सांग ना, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. मग आता हा पाण्यातला चेंडू काढण्यासाठी कदंब वृक्षाहून कृष्ण परमात्मानं डोहात उडी घेतली. कालिया खवळला, धावत आला. त्यानं कृष्ण परमात्माला विळखा घातला, त्यानं दंश केला. पण जिथं जिथं कृष्ण परमात्माला त्यानं दंश केला, त्या त्या ठिकाणी अमृत निर्माण झालं. त्या विषयाचा परिणाम झाला नाही कृष्ण परमात्मा. कृष्णानं आपलं शरीर फुगवलं. कालियाच्या शरीराला कळा येऊ लागल्या, वेदना होऊ लागल्या. त्याचं रक्त त्याच्या पूर्ण शिरा तुटल्यामधल्या आणि सगळा देह रक्तबंबाळ झाला. कृष्णाने ते शरीर खूप फुगवलं होतं. कृष्णाने त्याच्यावर मुष्टीप्रहार केला. तो विष ओकू लागला. त्याच्या फण्यावर कृष्णाने उड्या मारल्या. त्याच्या फण्यावर कृष्ण 101 फण्या होत्या. त्याच्या फण्यावरती कृष्ण नाचू लागला. अहो, सर्व विश्व ज्याच्या उदरात आहे त्याचं वजन काय कमी असणार का. फण्या तुटल्या. कालिया गलितगात्र झाला. तो थकला. आणि तेव्हा त्याच्या नागपत्न्या आल्या आणि त्यांनी कृष्ण परमात्माची क्षमा मागितली. अपराधीपतीची मुक्तता करा म्हणून विनवणी केली. कृष्णानं कालियाला जीवदान दिलं. त्याला सांगितलं, तू इथून रमणद्वीपावर जा. कालिया म्हणाला, मला गरुडाची भीती वाटते. कृष्ण परमात्मा म्हणाले, तुझ्या फण्यावरती माझ्या चरणाचे ठसे असल्यामुळे तुला गरुड काही करणार नाही, तो तुला क्षमा करेल. आणि अशा रीतीनं कालिया तिथून रमणद्वीपावर गेला. आता याच्या मागं फार मोठं रहस्य, ही कृष्ण परमात्माची जलशुद्धीकरणाची लीला आहे. कृष्ण परमात्मा बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. यमुनेचं पाणी शुद्ध व्हावं, पवित्र व्हावं, जिथं विष आहे ते विष नष्ट व्हावं, लोकांच्या पिण्यासाठी व्हावं, म्हणून ही कृष्णाने केलेली लीला आहे कालियामर्दन. तेव्हापासून हे जल शुद्ध झालं बघा. म्हणून कृष्णाच्या या लीलेतून आम्ही एक ध्यानात घ्यायला पाहिजे की आम्ही कृष्णाच्या लीलेप्रमाणे नद्यांचं प्रदूषण थांबवायला पाहिजे. आजकाल या नद्यामध्ये राडारोडा टाकून त्याची गटारगंगा केली जाते. गावातील घाणेरडं पाणी नद्यामध्ये सोडलं जातं, तिचं प्रदूषण केलं जातं. नदीच्या किनाऱ्यावर मोठमोठाले कारखाने काढून उभारून त्या गंगेमध्ये त्या पाण्यातलं केमिकल सोडलं जातं. त्यामुळं त्या नदीमध्ये असलेले जलचर प्राणी ते सगळे मृत अवस्थेत पाहायला मिळतात. म्हणून या नद्यांचं शुद्धीकरण व्हावं आणि अशी गंगा मैली होऊ नये, प्रदूषित होऊ नये, आणि म्हणून या ठिकाणी भगवंतानं ही केलेली लीला आहे. त्या नदीमध्ये आपण हे सगळं गटारगंगा म्हणजे आपण स्वतःच तिला घाण करतो आणि आम्हीच विचारतो, राम तेरी गंगा मैली हो गई, कशी मैली झाली. अरे तुम्ही केली. आणि म्हणून जलशुद्धीकरण लीला हा या कथेमागचा फार मोठा हेतू. याच्यामध्ये लौकिक आणि अलौकिक दोन गोष्टी आहेत. पारमार्थिक दृष्टीने जर विचार केला तर कालिया मर्दन लीला म्हणजे ह्या लीलेमागे एक मोठं रहस्य आहे. हा यमुनेचा डोह म्हणजे तुमचा देह आहे. या देहामध्ये राहणारा जीव म्हणजे हा कालिया आहे. त्या जीवाला खूप अहंकार झालेला आहे. तसा या कालियाला अहंकार आहे. 101 फण्या त्याचा अहंकार आहे. तसा या जीवाला 101 प्रकारचा अहंकार झालेला आहे. आणि हा अहंकार नाहीसा होऊन, काम क्रोध मद मोह नष्ट होऊन तुमच्या या देहरूपी यमुनेची शुद्धीकरण व्हावं. आणि ते शुद्धीकरण झाले की तुम्हाला परमात्मा परमेश्वर प्राप्त होईल. याच्याकरिता कृष्ण परमात्मानं त्या कदंबाच्या वृक्षाहून पाण्यात उडी मारली. कदंब म्हणजे कर्ण. तसं या कर्णातून तुमच्या हे कृष्ण परमात्माचं रसायन, भागवत रूपी रसायन या कानातून तुमच्या हृदयात जावं. आणि हृदयात जाऊन तुमच्या हृदयामधला हा जो डोह आहे विषाचा, काम क्रोध मद मोह लोभ असलेला हा विषरूपी डोह हा शुद्ध व्हावा. आणि तुमच्या जीवनामध्ये कृष्ण भगवंताचं दर्शन व्हावं, तुमच्या हृदयात तो साठवायला जावा. याच्याकरिता ही लीला आहे.
आणि एकदा का कृष्ण परमात्मा हृदयात साठवला की जन्म मरणातून तुमची मुक्ती होईल. साठविला हरिजी हृदय मंदिरी, त्याची सरली येर झाला सुफल व्यापार. अशी ही लीला आहे. परीक्षितीनं शुकाचार्यांना विचारलं की कालियानं रमणक द्वीपाचा त्याग का केला होता आणि गरुड यमुना द्वीपावर का येत नव्हता. मग तो त्या गरुडाच्या भीतीनं तिथं राहत होता, गरुडाला तिथं का जाता येत नव्हतं. शुकाचार्य म्हणाले, राजा, सर्प हे गरुडाचं भक्ष्य आहे आणि एकदा साप आणि गरुड यांच्यामध्ये एक करार झाला होता की प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला सापाने गरुडासाठी रमणद्वीपावर झाडाखाली एक साप भक्ष्य म्हणून द्यावा, बांधावा आणि गरुडानं तो भक्षण करावा. बाकी नंतर त्यांनी महिनाभर कोणत्या सापाला त्रास द्यायचा नाही, दिसला तरी ठीक आहे म्हणे. आता सगळे साप आपल्या रक्षणासाठी आपापल्या जातीतला एक साप आणून बांधत होते, पण गरुड अहंकारी होता. गरुड आपल्या जातीतला सापही तिथं बांधत नव्हता आणि उलट कालियासाठी बांधलेले जे साप आहेत ते खात होता. गरुडा तिथं त्याची जातीचे साप नाहीतच ना, म्हणून त्याचं साप बांधण्याचं कामच नाही. पण तो ज्या सापाला ते मदत तर काही करत नव्हते किंवा त्या गरुडाला याला कालियाला दुसरं कुठलं भक्ष्य देत नव्हता, किंवा आपण एखादा साप पकडला तो त्या कालियाला आणून देत नव्हता. म्हणजे कालियाला पकडलेला साप भक्ष्य न द्यायचा, देत नव्हता, पण तो कालियासाठी बांधलेला सापच येऊन खात होता. हे गरुडाला कळालं, आपलं कालियाला कळालं की अनेक साप हा मारतो, पण यातला एखादा मेलेला साप किंवा एखादा मारलेला साप मला भक्ष्य मला देत नाही, उलट माझंच भक्ष्य खातो. आणि म्हणून दोघांचं भांडण झालं. भांडण झाल्यानंतर गरुड कालियाला मारायला धावला. कालिया तिथून पळाला आणि यमुनाच्या डोहात लपला. का ते त्याला माहीत होतं गरुड यमुनेच्या डोहात येत नाही. आणि गरुड यमुनेच्या डोहात नाही येण्याचं कारण असं आहे बघा, कारण भागवतातल्या सगळ्या कथा फ्लॅशबॅकमध्ये आहेत. आता ही कथा दुसरी. गरुड हा शोभरी ऋषींना फार घाबरत होता. एकदा शोभरी ऋषी त्या यमुनेच्या डोहामध्ये, याच डोहामध्ये संध्या करत असताना गरुड तिथे आला. येत होता पूर्वी, पण आता बंद केलं शाप दिल्यापासून. गरुड आला आणि गरुडानं काय केले की एका माशाला पकडायचा प्रयत्न केला. त्यावर शोभरी ऋषीने सांगितलं की त्या माशाला मी जीवदान दिलं, त्याला तू पकडू नको. गरुडानं ऐकलं नाही. गरुडानं तो मासा पकडला की शोभरी ऋषीने शाप दिला की परत तू जर या ठिकाणी आलास ना तर तुझ्या ठिकळे ठीक राहतील, तू मरशील. शापच दिला. आणि शाप दिला तेव्हापासून गरुड या डोहात आलेला नाही. आणि कालियाला माहीत होतं, म्हणून कालिया या डोहामध्ये येऊन मस्त आरामात राहत होता. परंतु या डोहातलं पाणी विष मिश्रित होऊ लागलं म्हणून कृष्ण परमात्मानं त्याला परत रमणक द्वीपावर पाठवलेलं आहे. अशा प्रकारचं कालियामर्दन हा कथाभाग या ठिकाणी संपलेला आहे. बाकी उरलेला कथाभाग आपण उद्या बघू. झालेली सेवा श्रीकृष्ण परमात्माच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. कृष्ण 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 कृष्ण. जय श्रीकृष्ण.